सिंधूरबाबतच्या भारत आणि पाकिस्तानने सामंजस्य करार केलाय। त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानचे डीजीएमओ आज चर्चा करणार आहेत। थोड्याच वेळात दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होईल। मात्र सिंधू करार आणि पाकिस्तान सोबत व्यापार स्थगितच ठेवण्याचा निर्णय भारताने घेतलाय। भारताने आपली ही कठोर भूमिका जाहीर केलेली आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, थोड्याच वेळात डीजीएमओ मध्ये चर्चा होते, मात्र या आधीच भारताने महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले, ते म्हणजे सिंधू जलकरार आणि व्यापारी संबंध याबाबत अत्यंत महत्त्वाचे निर्णय भारताकडून जाहीर केलेले आहेत। मात्र आत्ताच्या बैठकीबाबतचे अपडेट्स सुवर्णा, मागच्या तासाभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे 7 लोक कल्याण मार्ग हे निवासस्थान आहे त्या ठिकाणी उच्चस्तरीय बैठक सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते। पंतप्रधानांसोबतच संरक्षण मंत्री असतील, NSA असतील, सोबतच परराष्ट्र मंत्री असतील आणि तिन्ही दलांचे प्रमुख देखील या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। खरं तर पाकिस्तानच्या डीजीएमओ सोबत आता पुढच्या काही मिनिटांमध्ये भारताच्या डीजीएमओंचा संवाद होणार आहे, पण त्या पार्श्वभूमीवर ही बैठक जी आहे ती खूप महत्त्वाची आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे। भारतानं जरी लष्करी कारवाया थांबवल्या असल्या, युद्धविराम जरी केलेला असला तरी पाकिस्तानवरती जे निर्बंध घालून दिलेले होते ते निर्बंध अद्यापही भारताकडनं कायमस्वरूपी ठेवलेले आहेत आणि त्याही अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दुसरीकडे जर बघायला गेलं सुवर्ण, तर मागच्या काही दिवसांपासून म्हणजे जेव्हापासून भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील परिस्थिती चिघळलेली होती तेव्हापासून दोन्ही भारतातील साधारणतः 32 विमानतळ आहेत, म्हणजे सीमारेषेवरची विमानतळ आहेत, ती बंद करण्याचा निर्णय घेतला गेलेला होता। मात्र आता ती विमानतळ सुरू करण्याबाबत एअरपोर्ट ऑथॉरिटीने मान्यता दिलेली आहे आणि आता काही वेळापासूनच मागच्या 32 विमानतळ जी बंद होती त्या ठिकाणावरून उड्डाणं जी आहेत ती सुरू झाली। याही अनुषंगाने या बैठकीमध्ये ठीक प्रमोद, अत्यंत महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीनंतर आता डीजीएमओच्या चर्चेतनं काय पुढे येते याकडे लक्ष असेल।